नमस्कार, मी डॉक्टर विजय दिघे या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज स्पेशली मी बोलणार आहे ते आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या हिंदुस्थानासाठी मोठं योगदान दिलं. मित्रांनो, 1670ची गोष्ट आहे. 1670च्या सालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य वाढवण्यासाठी सुरतेवरती हल्ला केला होता आणि सुरत त्यावेळेला हिंदुस्थानची आर्थिक राजधानी ही मानली जायची. छत्रपतीने विचार केला, आपल्याला स्वराज्य वाढवायचं असेल तर आपल्याला आर्थिक मदत ही खूप अपेक्षित आहे. आर्थिक कारणाशिवाय आपल्याला स्वराज्य निर्माण करता येणार नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1670 साली सुरतेवरती हमला केला. त्यावेळेला हिंदुस्थानची आर्थिक महासत्ता सुरत होती. त्याचा इतिहास तुम्हाला पाहावा लागेल. त्यावेळेला सुरत हे ब्रिटिशांच्या ताब्यामधील असणारं शहर होतं आणि त्याच्याच बाजूला मुंबई हे शहर हे पोर्तुगालच्या आधिपत्याखाली होतं. परंतु ब्रिटिश राजकुमाराने पोर्तुगाल राजकुमारीबरोबर लग्नविवाह झाल्यानंतर पोर्तुगालने ते बेट अंदान म्हणून ब्रिटिश सरकारला देण्यात आलं. आता ब्रिटिशांनी हे बेट डेव्हलप करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीबरोबर करार केला आणि हे सगळं कॉन्ट्रॅक्ट ईस्ट इंडिया कंपनीला मिळालं. इतिहास समजून घ्या. आणि आर्थिक राजधानी कोणती होती तर सुरत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती पहिला हल्ला चढवला आणि लूट केली. त्याच्यानंतर भयभीत झालेले हिंदुस्थानचे तिथे असणारे सर्व व्यापारी, एक जागतिक व्यापार बाजारपेठ म्हणून सुरत हे नावाजलेलं शहर होतं आणि ते ब्रिटिशांच्या ताब्यात होतं. दुसऱ्यांदा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती हल्ला केला आणि सुरत लुटली, त्यावेळेला संपूर्ण जे व्यापारी होते ना ते एकत्र झाले आणि ब्रिटिशांपुढे गेले आणि सांगितलं, आम्हाला संरक्षण द्या, आम्ही इथं राहणार नाही. त्यावेळेला ब्रिटिशांकडे मुंबई हे शहर हे प्रदेश त्यांच्या ताब्यामध्ये होता. त्यानंतर करार केल्यानंतर ब्रिटिश बोलले, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ आणि संपूर्ण जे व्यापारी होते सुरतेतले ते पुन्हा मुंबईमध्ये प्रस्थापित झाले. आणि तेव्हापासून मुंबई ही जी राजधानी आहे, आर्थिक राजधानी, आजही भारताची मुंबई आर्थिक राजधानीच आहे. सुरतेमधले इव्हन पूर्ण हिंदुस्थानातले सगळे व्यापारी मुंबईत येऊन बसले आणि मुंबईमधून कारभार चालू झाला. मुंबई हे असं बेट होतं की ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी आणि एका बाजूला जमीन. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही मुंबईवरती हमला केला नाही आणि त्याचमुळे मुंबईला भारताचा, हिंदुस्थानचा आर्थिक राजधानी म्हणून उदयास आलं. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे प्रत्येक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. इतिहास प्रत्येकाला समजला पाहिजे, हे लक्षात घ्या. मी डॉक्टर विजय दिघे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.